कुठल्याही सरकारी कर्मचारी नसून त्याने इकडे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात आजचा हा कार्यक्रम आपण जे आहे नागरिकांचे प्रश्न वंचित बहुजन आघाडीच्या या पक्षाच्या माध्यमातून निराकरण करण्यासाठी प्रशासन व्यवस्था हटवून इथला जो नागरिकांचा प्रतिनिधी आहे ज्याला नगरसेवक म्हणतात, ही नगरसेवकाची जी काही निवडणूक लागलेली नसल्यामुळे इथे नागरिकांचे प्रॉब्लेम अडचणी ज्या सोडवण्यात येऊ शकत नाही आणि खूप अशा अडचणी नागरिकांना येत आहे. यासाठी प्रशासन राज हटाव म्हणजे लोकशाही विरोधी कृत्य जे शासन इथलं करत आहे, तर त्यासाठी जे आहे येत्या उद्याला 28 तारखेला 11 वाजता सिव्हिल लाईन नागपूर येथे मुख्य महानगरपालिका ऑफिस आहे, त्या मुख्य ऑफिसचे आयुक्त असतात, त्यांना आपण त्यांच्या ऑफिसच्या समोर आपल्याला आंदोलनाची भूमिका घेतो आहे. त्यासाठी आपण सर्व नागरिक आपल्या अडचणी घेऊन तुम्ही तिथे यायला पाहिजे. कारण की तुमच्या अडचणी आहे तर लोकांनी एकत्रित व्हा. तुम्ही एकत्रित झाले कारण की म्हणतात ना, लोकशाही त्यालाच म्हटलं जाते, ज्या ज्या अडचणी असेल तर त्या लोकांनी संघटित व्हायला पाहिजे, एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र येऊन त्या अडचणीचा जो आहे पाढा आपण ज्या इथल्या अधिकाऱ्यांच्या समोर, इथल्या शासनाच्या समोर, इथल्या सरकारी अधिकाऱ्यांसमोर आपण मांडला पाहिजे आणि नंतरच ते गांभीर्यानं घेऊन जे आहे त्याच्यावरती विचारमंथन होतं. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, जय भीम नगरातील संपूर्ण लोकांना विनंती आहे की जे जे तुमचे प्रॉब्लेम आहे आणि आम्ही पण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इथल्या जय भीम नगरातील किंवा कौशल्यनगर किंवा बाबुळखेडा किंवा आंबेडकर नगर इथल्या जे काही वसाहती आहे, ह्या 40-50 वर्षापूर्वीच्या ज्या गटर लाईन्स आहे त्या आजही जशाच्या तशाच आहे, जीर्ण झालेल्या आहे. लोकांचे प्रॉब्लेम जोरात येत आहे, परंतु मात्र त्यावरती शासन व्यवस्था कुठलाही निराकरण करण्याचा जोर लावत नसल्यामुळे लोक अडचणीत आपलं जीवन घालवत आहे. हे आपल्याला थांबवायचं असेल तर आपलं मुळासकट आपल्याला प्रश्न निकाली काढायचा असेल, इथल्या शासन व्यवस्थेला आपल्या अडचणी सांगण्यासाठी आणि इथलं प्रशासन राज हटाव यासाठी आपल्याला जे आहे उद्या महानगरपालिकेवरती आपल्याला जे आंदोलन घ्यायचं आहे. मित्रांनो आणि बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही लोक जे आहे ह्या तुमच्या अडचणी वाढल्या का म्हणून वाढल्या? कारण की याच्या मागं कारण आहे, कारण की तुम्ही संघटित नाही आहे. तुम्ही संघटित नसल्यामुळे इथला माजी नगरसेवक जे झालेले आहे, कधी तुमच्या प्रश्नावर आता काय म्हणतात की आमचा कार्यकाल संपलेला आहे, आम्ही तुमच्यासाठी काहीच काम करू शकत नाही असं म्हणून हात झटकतात. परंतु मला गांभीर्यानं तुम्हाला सांगावं असं वाटतंय की ज्या बहुसंख्याक एरियाचा, नगराचं बहुसंख्याक संख्या ज्यांची आहे त्यांचा नगरसेवक असायला पाहिजे. परंतु मात्र शोकांतिका अशी आहे की इथे जे आहे एका समूहाची संख्या मोठी असूनही नगरसेवक मात्र जे आहे बीजेपी आणि काँग्रेसचाच येतो निवडून. हे मोठं दुखणं आहे. याचा अर्थ असा होतो की तुमच्या मताची विभाजनी होऊन राहिली आहे. तुमचा जो मताचा जो टक्का आहे तो कुठेतरी विभाजित होतो आणि दुसरा नगरसेवक निवडून येतो आणि तो तुमच्या अडचणीची दखल घेत नाही असलंही निरीक्षणात आलेलं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार मंथनातून म्हटलं गेलेलं होतं, स्वतंत्र मतदारसंघ असायला पाहिजे. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे जे आहे ज्या समुदायाची जेवढी संख्या आहे, मी कुठल्याही विषमतावरती जाणार नाही, परंतु या देशामध्ये लागलेलं जे काही